नमस्कार, मी आहे डॉक्टर सुमित मधुकर ढाक आणि आपण बघत आहोत इथे आपण मेट्रोलॉजिकल स्टेशनचे इन्स्ट्रुमेंट बसवलेले आहेत। हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये आपण हे मेट्रोलॉजिकल स्टेशन चालू केलेलं आहे आणि हे आपण मोखाडा तालुक्यातील पळसपाड्या येथे आपण याचे इन्स्टॉलेशन केलेलं आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता ते क्लासी पॅन इव्हॅपोरीमीटर आहे। याच्यामध्ये आपल्याला दिवसाला बाष्पीभवन किती होतो हे समजते। तर हे आपण लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड याचं गणित करून आणि इथे त्यानुसार आपण सकाळची वेळ काढलेली आहे आणि दुपारची पण वेळ काढलेली आहे। तर इथे आपण सकाळी 8:12 रीडिंग घेतो आणि दुपारची रीडिंग ही 3:12 आपण ही घेतो। तर इथे आपण बघू शकतात का हा क्लासी पॅन इव्हॅपोरीमीटर आहे। हे आपण इथे सॉइल थर्मोमीटर लावलेले आहेत। याच्यामध्ये 5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटरचे आपण सॉइल थर्मोमीटर लावलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला 5 सेंटीमीटरचं तापमान जमिनीचं किती आहे, 10 सेंटीमीटरला जमिनीचं तापमान किती आहे आणि 15 सेंटीमीटरला तसेच 20 सेंटीमीटरला जमिनीचे तापमान किती आहे हे समजते। तर याच्यामध्ये आपल्याला आता आजची तारीख 7 मे आहे। तर दुपारच्या वेळेस आपण ज्यावेळेस रीडिंग घेतो तर 5 सेंटीमीटरचं जमिनीचं तापमान हे 45 डिग्रीच्या वरच असते, 47.2। आम्ही मॅक्झिमम इथे जे गेल्या आठवड्यात जे रीडिंग बघितलं 5 सेंटीमीटरचं ते 49 डिग्री सेल्सिअस होतं। म्हणजे जमिनीपेक्षा म्हणजे जे आपलं वातावरणाचं तापमान आहे त्याच्यापेक्षा इथे 7 ते 10 डिग्रीच्या मध्ये तापमान हे जमिनीचं वाढते 5 सेंटीमीटरला। त्याचं कारण की इथे दगड जागा जास्त असल्यामुळे आणि जमिनीमध्ये दगड जास्त असल्यामुळे तो जास्त गरम होतो। त्याच्यामुळे जे 5 सेंटीमीटरचं तापमान आहे जमिनीचं हे बहुतांशा 7 ते 10 डिग्रीच्या याच्याने वाढते आपल्या हे जे टेम्परेचर आहे वातावरणाचं त्याच्यापेक्षा। तसं बघितलं तर 20 सेंटीमीटरचं तापमान हे कॉन्स्टंट आम्हाला भेटलं। 34 डिग्री 33 डिग्रीपर्यंत दुपारचं तापमान असते। तर 20 सेंटीमीटरला जे टेम्परेचर आहे हे जसं 5 सेंटीमीटरला खूप मोठ्या प्रमाणात वाढतं तसं 20 सेंटीमीटरच्या खोलीवरती तापमान हे कमी गरम होते। म्हणजे जमीन आपली जी आहे ही 20 सेंटीमीटरला कमी गरम होते, पण 5 सेंटीमीटरला इथली जी जमीन आहे ही खूप जास्त याच्यामध्ये गरम होते। त्याच्यामुळे आपल्याला जे दुपारचं आताचं मे महिन्याचं जे रीडिंग आहे ते 5 सेंटीमीटरला 45 डिग्री सेल्सिअसच्या सध्या तरी वरच आहे। आपण इथे लावलेला आहे हा, याच्याने आपण जेव्हा पाऊस येईल तो मोजण्याचं काम हे इन्स्ट्रुमेंट करते। तर हे आपण इथे मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे रेनगेज सुद्धा लावलेला आहे। तर येत्या काळामध्ये आपल्याला हवामानाचा जो पाऊस किती पडतो याचा आपल्याला अचूक अंदाज भेटेल। कारण या भागामध्ये बऱ्यापैकी जो हवामानाचे जे घटक आहेत जसं आपलं बाष्पीभवन झालं, तापमान झालं, पावसाचं मोजमाप करणं झालं, तसंच इथे या भागामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये जव्हारमध्ये मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा वेग जास्त असतो। त्याच्यामुळे वाऱ्याचा वेग इथला काढणं हे सुद्धा गरजेचं आहे। तर असं रिसर्च स्टेशन पालघरला आहे, ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन म्हणून, तिथे इन्स्टॉलेशन हे मेट्रोलॉजिकलचं केलेलं आहे। परंतु या भागामध्ये असं एक इन्स्टॉलेशन मेट्रोलॉजिकल स्टेशन असलं पाहिजे, म्हणून आपण त्या रीडिंगचा वापर न करता आपण इथे ॲक्च्युअलमध्ये किती सगळे मेट्रोलॉजिकल जे घटक आहे त्याचा कसा या भागामध्ये किती रीडिंग येतात हे आपण ॲक्च्युअलमध्ये काढणार आहोत, म्हणून हे आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे। हे बघा, हे आहे, याच्यामध्ये आपल्याला विंड स्पीड भेटतो। आता तुम्ही फिरताना दिसतंय हे। तर हा ताशी वेग आपण काढतो, त्याच्यावरती काही गणिताचे कॅल्क्युलेशन असतात, त्याच्यानुसार आपण ते तासाचा वेग किती आहे आणि मिनिटाचा किती आहे
तो आपण याच्या ज्या रिडिंग येतील त्याच्यानुसार आपण भविष्यामध्ये काढणार आहेत। तर मित्रांनो, सांगायचं हेच आहे की येत्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करायची असेल तर आपण मेट्रोलॉजिकल स्टेशनचे जे रिडिंग आहेत त्याचे जे कॅल्क्युलेशन ठरलेले आहेत, दिवसाला लागणारं पाणी किती आहे, झाडाला प्रत्येक झाडाला वेगवेगळं पाणी लागते, तर ते आपण क्लास ए पॅन इव्हॅपोरेमीटर लावून आणि ते आपण शोधू शकतो। काही ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहेत, पण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन समजा या भागामध्ये बंद पडला तर 15 दिवसामध्ये आपण रिडिंग कुठून घेणार आणि त्याचं जे स्टँडर्ड एरर काढणं झालं, कॅलिब्रेशन करणं झालं, या काही गोष्टी आपल्याला त्या कंपनीशी निगडीत असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीसाठी त्यांच्यावरती डिपेंडंट राहायला लागते। त्याच्यामुळे आणि ते पावसाळ्यामध्ये समजा बंद पडला तर आपल्याला त्या रिडिंगला मुकावे लागते। म्हणून आपण हे मॅन्युअली ज्या मेट्रोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट असतात ते आपण येथे मोखाड्या तालुक्यातील पळसपाडा येथे इन्स्टॉल केलेलं आहे। तर हे आपण पूर्ण याचं जे नियोजन आहे, सध्या इथे आपण नारळ लावलेला आहे, तिकडे तो बघा, तो नारळीची झाडं आहेत, नारळीची झाडं तुम्हाला दिसत असतील, ही बघा। तर अशी आपण नारळीची झाडं लावलेली आहेत। या इथे आपण पुढे तो प्लॉट दिसतोय त्याच्यावरती आपण आता कलिंगड लावलेला आहे, तसेच इथे आपण खरबूज लावलेला आहे। या भागामध्ये आपण आंब्याची झाडं आणि त्याच्यामध्ये पेरू लावलेला आहे। तर अशी आपण एकूण आंबा झाला, त्याच्यात आपण सफरचंद लावलेला आहे, थाय जामून लावलेले आहे, बारडोली जामून लावलेले आहे, त्याच्यामध्ये पुन्हा नारळ लावलेला आहे, तैवान पिंक पेरू लावलेला आहे, साई सरबती आपण लिंबू लावलेला आहे, गोल्डन जातीचा सीताफळ लावलेला आहे। तर याचं संपूर्ण नियोजन आम्ही या भागात जेव्हा करत होतो त्यावेळेस आम्हाला हीच अडचण आली की इथे लागणारं पाणी किती आहे, कारण इथे बाकीच्या तालुक्यांपेक्षा बाष्पीभवन हे खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते असं आम्हाला लक्षात आले। त्याच्यामुळे आम्हाला मेट्रोलॉजिकल स्टेशन लावण्याचा विचार आला आणि आपण ते मोखाडे तालुक्यातील पळसपाडा येथे मेट्रोलॉजिकल स्टेशन लावलेलं इन्स्टॉलेशन केलेलं आहे। तर याचा फायदा इथल्या झाडांना तर होतोयच, तर भविष्यामध्ये या ज्या रिडिंग येतील याचा फायदा या मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना नक्कीच होईल एवढं मला वाटते। हे बोलून आपलं मी हे घेतो।